नमस्कार. जय शिवराय भावांनो. आज सोमवार. तर आज आपला दिवस चालू होतोय. आज केले आपण चालू. रात्रीच आपल्याला रिझर्वेशन भेटलेली आहे पिंपरी कॉलनीमधून. पहिला पिकअप आपला नंतर आपलं पहिलं इथं पिंपरी कॉलनीमध्ये आहे. सेकंड पिकअप सुसबाने रोडला आहे आणि त्याच्यानंतर ऐरोली नवी मुंबईचा ड्रॉप आहे. आपल्याला अमाऊंट दाखवली काहीतरी 2300 रुपये. तर ठीक आहे. कालचा रविवार होता. काल आपण लेट उठलो, त्याच्यामुळं नंतर काय आपल्याला रिझर्वेशन बुकिंग भेटल्या नाही. दिवसानंतर ट्राय केलं तर लोकल करायचं, पण लोकलला काय बुकिंग म्हणावं अशा रेटनी पडतच नव्हत्या. संध्याकाळी पण काही व्यवस्थित बुकिंग पडल्या नाही. तर मग काय आपण नंतर बंद करून टाकलं. म्हणजे बुकिंग एकच झाली नाही काल आपली लोकलला, त्याच्यामुळं मग काही व्हिडिओ काढायचा सवालच नव्हता काही. त्याच्यानंतर रात्री मग मित्र गेला होता घेऊन गाडी. त्याच्या काही 3 बुकिंग झाल्या. 3 बुकिंगमध्ये त्याचे झाले काहीतरी 1,500 रुपये. तर बघू आता आपलं कसं होते. आता कस्टमरच्या लोकेशनला आले पण कस्टमर काय कॉल रिसिव्ह करत नाही. तर बघू आता काय होते. 6 वाजून 10 मिनिटाचं पिकअप आहे त्यांचं. आता वाजलेत 6 वाजले काहीतरी. तर चालेल, बघू मग पुढले अपडेट देतो तुम्हाला मग. रिक्षा चालली आहे ना, ह्याच्या मागे चला, असं लेफ्ट घ्यायचं, सरळ सरळ वर जायचं. तर मित्रांनो, ऐरोलीमध्ये आपला ड्रॉप झाला आहे. आता वाजले जवळपास 10:15. 10:15ला ड्रॉप झाला आहे. पूर्ण 1 तास, म्हणजे आपला 9 वाजून 10 मिनिटांनी ड्रॉप होता. तर पूर्ण 1 तास आपल्याला एक्स्ट्रा गेला. त्याचं कारण असं, तुम्हाला आधी बोललो होतो कस्टमर कॉल उचलत नाही. त्याच्यानंतर त्यांनी यायला 15 मिनटं लावले. फूड मॉलला अर्धा तास थांबल्यात काय. आणि त्यात एवढा वेळ वाया गेला तरी आपल्याला तर काही रुपये वाढून भेटत नाही. त्याच्यात जेवढी अमाऊंट आहे तेवढीच भेटते आपल्याला. ठीक आहे, आता बघू. चला आता पुढली बुकिंग काय कशी पडते आपल्याला काय त्याच्या. आता ऐरोलीमध्ये आज तर वाटत नाही आता 4 वाजेशिवाय बुकिंग पडन म्हणून, कारण हा पूर्ण MIDC एरिया आहे. ऐरोली घनसोली सगळं MIDC एरियाच राहते इथं. आता पुण्यातून जे आलेले समजा, आता हे एम्प्लॉईज होते कंपनीचे व तसे मग आता इथून काही जे समजा विजिटला आलेले असतील ते आता संध्याकाळी निघणार मग पुण्यासाठी. तर मग ते त्यांचे बुकिंग संध्याकाळी 4-5च्या नंतर पडतील. आता तर गॅरंटी नाही. आणि जर आता मध्यंतरी जर पाहिजे असेल बुकिंग, मग आपल्याला पूर्ण एकतर इथून डायरेक्ट ठाण्याला जायला लागेल, नाहीतर मग खाली वाशी साईडला, वाशी नवी मुंबई पनवेलकडं. आणि दोन्हीकडं जाऊन जमणार नाही, कारण इथून जेवढा रेट भेटणार आहे तेवढा तिकडून न भेटणार आहे. ठाण्याला गेलं तरी आपल्याला तेवढाच रेट भेटेल पुण्यासाठी, आणि उलटं खाली पनवेलला गेलं तर MT जाऊन फायदा नाही, तिकडं अजून कमी रेट भेटतो. असं बघू आता काय होते. आता लागली लवकर तर चांगलेच आहे. चालेल, बघू काय होते. देतो मग पुढले अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपल्याला दुपारी 4 वाजता बुकिंग पडली होती. पुणे टिंगरेनगरची पडली होती. रिझर्वेशन कोणतरी कॅन्सल केलेली बुकिंग होती, तर ती आपल्याला डायरेक्ट आली मग. तर रेट का आपल्याला त्याचा दाखवला 2,200 रुपये दाखवला, पण आपल्याला ड्रॉप झाल्यावर त्याचे भेटले 2,400 रुपये. कसं काय वाढवून दिलं काय माहीत नाही. पण येता येता एक सीन झाला. कस्टमरसोबत आपलं जरा थोडं भांडण झालं. तर कशावरून झालं तर ते तुम्ही हा व्हिडिओ बघा आता. गाठ लागले ना, गाठ लागला कोणी नाही गाठात मी बंदच ठेवतो. मग उभे नाही जातो, पहिल्यांदा जातोय का? ते गेले दिवस
कोणते घाटात वगैरे बंद झाले ते दिवस गेले. आता घाट नाही येतो पुन्हा. बाकीचे नसतील करत साहेब, पण मी करतो. ते पण आधी सांगायचं. मी करतो कारण साहेब यायच्या आधी सांगायचं. घाटात मला माहिती आहे काय प्रॉब्लेम होता. तुझा प्रॉब्लेम आहे तो, माझा नाही. कोणाचा नाही, ते सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतात, पण लोक तशीच गाडी चालवतात घाटात. तू काय वेगळा आहे का लोकांपेक्षा? मी वेगळा आहे असं समजतो. तुम्हाला जे करत नाही. आता मी मला ठेवतो त्यांना काय संबंध मी येतो? ठेवतो ना ठेवतो हे मला काय माहिती? साहेब, तुम्ही वाद घालू नका. तुम्हाला जर राईड बंद करायची असेल, मी गाडी इथं साईडला लावतो. वाद घालू नका, तुम्हाला सांगतो. काय करते तू? वाद घालू नका. नाही काय करते? दादागिरीची भाषा नको वापरू तुम्हाला. कोण दादागिरी करीत नाही तुमचं. दादागिरी कोणच करत नाही. मी तुम्हाला प्रेमात सांगितलं. बाकीचे नसन करत, पण मी करतो साहेब. मी अनुभव घेतला त्या आधी सांगून गोष्टीचे. द्यायचं हेच म्हणतो तू. त्या गोष्टीचे अनुभव घेतले. अरे अनुभव काय असतो? तुझ्यापेक्षा कमी आहेत का मला? एकाच्या जागी गाडीचे काच दाखवतो. मी तुम्हाला तेच बोललो ना, तुम्ही अनुभव जास्त घेतले असते. माझ्यापेक्षा वयाने तुम्ही मोठे, तुम्हाला अनुभव जास्त अरे पण आहे. एक आम्ही तुम्हाला सर्व्हिस जेवढी द्यायची तेवढी देतोय. मेहरबानी नाही करत तुझी. पुढं तरी काय काय पैसे देऊन सर्व्हिस कर. मेहरबानीची भाषा करू नका बरं का साहेब. काय? तुम्ही आता जास्त बोलताय. मेहरबानी काय, तुम्हाला गरज आहे, आम्हाला गरज आहे. सर्व्हिस देतो हे कळालं का? तुम्हाला गरज आहे, आम्हाला गरज आहे, एवढं लक्षात ठेवा. मेहरबानी मग त्याच्यामध्ये मेहरबानीची भाषा बोलू नका. ते सर्व्हिस कोण देतो ते गॅरंटी करतो तो. तर आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही घाटामध्ये आता काय विषय होतोय, ऑलरेडी काय होतं की AC वर जर गाडी आपण ठेवली तर गाडीवर जास्त लोड येतो. ऑलरेडी काय होते, चढ राहतो घाटामध्ये, त्याच्यामुळं आपल्याला गाडी प्रॉब्लेम देते. क्लच वगैरे जाणं ह्या त्या गोष्टी होत्यात. आता जे पुन्हा मुंबई करतात त्यांना माहिती आहे, मुंबईच्या जो घाट आहे आपल्या येताना, तर तिथं किती प्रॉब्लेम फेस करायला लागतात. ट्रॅफिक लागल्यावर किती प्रॉब्लेम होतात. इथून मागं जर तुम्ही कधी बघितलं असेल, बातमी वगैरे बघितल्या असेल, तर ज्यावेळेस ट्रॅफिक लागलेले आहे मोठमोठे, त्यावेळेस 40-40, 50-50 गाड्यांचे क्लच पॅटा गेलेले आहे वन टाईम. त्या रिझनसाठी आपण दरवेळेस आपण गाडीचा AC बंदच करून आणतो घाटामध्ये. पण मला आत्तापर्यंत कधीच कोणतेच कस्टमर बोलले नाही काही, की बाबा तुम्ही का बंद करता. असं विचारतात, पण आपण त्यांना रिझन सांगितलं की बाबा ते ॲग्री होतात. पण हा कस्टमर एवढा भिकारचोटवानी वागत होता ना माझ्याशी, अक्षरशः असं वाटत होतं त्याला डायरेक्ट रोडवरती सोडून द्यावं आणि निघून यावं. एवढे थर्ड क्लास कस्टमर राहतात. आणि मला म्हणतोय काय, मी रोज जातो येतोय, एक ड्रायव्हर मला असं कधी बोलला नाही, हे नाही ते नाही. आणि भाऊची 5 स्टार रेटिंग आहे. मी नवीन अकाउंट काढलेलं आहे, पहिल्यांदा बुकिंग केली, आणि बडा एवढा मारितो मी जसं काय रोज जातो येतोय. मग हे असे कस्टमर आपल्याला भेटत राहतात. पण जाऊ दे, आता काय चालून घ्यायला लागत आहे आपल्याला. गरज आपल्याला आहे, त्यांना गरज असते, पण ते लय माजल्यावानी करीतात. तर जाऊ द्या, झालं गेलं काय, आता गंगेला मिळालं. तर ड्रॉप झाला आपला व्यवस्थित मग टिंगरेनगरला. काहीतरी 8 वाजता ड्रॉप झाला आपला. ट्रॅफिक वगैरे खडकीमध्ये भरपूर लागलं होतं आपल्याला. तर त्यानंतर बघत होतो घराकडली ट्रिप, पण काही भेटली नाही. त्याच्यामुळे मग आपण आलो बोचरेला MTच डायरेक्ट. तर आता आजचा ब्लॉग आपण आता इथं संपवतोय. तर आजची अर्निंग वगैरे व्यवस्थित चांगली झाली आपली, फक्त एवढंच की लवकर आपल्याला बुकिंग पडली नाही. तर बघू आता उद्या काय होते कसं काय. तर चालेल, आजचा ब्लॉग आपण इथंच संपवतोय. जसा इथून मागं सपोर्ट केला तसा इथून पुढं करत राहा सपोर्ट. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला ठीक आहे, धन्यवाद.